दशक 19 समास 1 लेखन क्रिया निरूपण. या संपूर्ण दशकात लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाने म्हणजेच महंताने कसे राहावे ते सांगितले आहे. त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये मोहकपणा असावा. त्या काळी ग्रंथ छापण्याची सोय नसल्याने सगळे हाताने लिहून काढले जात असे. हे काम प्रामुख्याने ब्राह्मण वर्गाचे होते. ग्रंथलिखाण कसे करावे याविषयी अत्यंत बारकाईने सर्व मुद्दे सांगितलेले इथे आढळतात. अक्षराची लांबी रुंदी, चांगल्या घट्ट कागदावर रेखा आखणे, शाईसाठी वेगवेगळ्या रंगांच्या भिजवलेल्या चिंध्या म्हणजे सोपे वापरणे, पेपरवेट म्हणून शिशाच्या गोळ्याजवळ बाळगणे, बाइंडिंगची पद्धत नसल्याने त्या सर्व सुट्या कागदांच्या खालीवर लाकडी फळ्या लावणे, त्यावरही सुंदर चित्रे काढणे, ते सगळे नीट बांधून ठेवणे, हे बारकावे पाहिले म्हणजे उत्तम आदर्श ग्रंथ डोळ्यासमोर उभा राहतो. ऐकूया तर. श्रीराम ब्राह्मणे बाळबोध अक्षर, घडसूनि करावे सुंदर, जे देखताची चतुर, समाधान पावती. वाटोळे सरळे मोकळे, वोतले मसीचे काळे, कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे, मुक्तमाळा जैशा. अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैसकाने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांड्या. पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. अक्षराचे काळेपण, टाकांचे ठोसरपण, तैसेची वळण वाकाण सारिखेची. वोळीस वोळी लागेना, आरकुली मात्रा भेदीना, खालिले वोळीस स्पर्शेना, अथवा लंबाक्षर. पानशिशाने रेखाटावे, त्यावरी नेमकची लिहावे, दुरी जवळी न व्हावे अंतर ओळींचे. कोठे शोधासी आडेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली हे घडेना लेखकापासुनी. ज्याचे वय आहे नूतन, त्याने लिहावे जपोन, जनासी पडे मोहन ऐसे करावे. बहुबारीक तरुणपणी, कामानये म्हातारपणी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. भोवते स्थळ सोडून द्यावे, मध्येची चमचमीत लिहावे, कागद झडताही झडावे, न लगेची अक्षर. ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावूनी सोडावी काही एक. घट्ट कागद आणावे, जपोन नेमस्त खळावे, लिहिण्याचे सामे असावे नाना परी. सुऱ्या कातऱ्या जागायीत, खळी घोटाळे तागायीत, नाना सुरंग मिश्रित जाणोनी घ्यावे. नाना देशींचे बोरू आणावे, घटी बारीक सरळे घ्यावे, नाना रंगाचे आणावे नाना जिनसी. नाना जिनसी टाक तोडणी, नाना प्रकारे रेखाटणी, चित्र विचित्र करणी सिसे लोळ्या. हिंगुळ संग्रही असावे, वाळले आळीते पाहोन घ्यावे, सोपे भिजवून वाळवावे संग्रह मसीचे. तगटी इतिश्र्या कराव्या,
बंदरी फळ्या घोटाव्या, नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे. नाना गोप नाना बासने, मेणका पडे सिंदूरवर्णे. पेट्या कुलपे जपणे, पुस्तका कारणे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाना लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला. श्रीराम.